नमस्कार. विशाल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी विशाल जगदाळे. आता आहे धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण पाहतोय भूम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे याच्यासाठी 15 नगरसेवक उपोषणाला बसलेले आहेत आणि आपण त्यांना विचारूया की नेमकं कारण काय आहे. काय सांगाल तुम्ही, काय कारण आहे 15 नगरसेवक उपोषणाला बसलेले जवळ? आज या ठिकाणी भूमनगर परिषदेचे जे नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी असेल ते मनमाने आपला कारभार करतात, कुठल्याही गोष्टीत विश्वासात घेत नाहीत आणि चुकीची कामं करतात. जसं की घनकचऱ्याचं असेल तर घनकचऱ्याचं टेंडर 1,81 लाखाचं आहे. त्याच्यावर कमीत कमी 50 ते 60 लोक कामावर असणं गरजेचं आहे, पण तिथं 10 ते 15, 20 लोक कामावर असतात आणि त्यांना विचारणा केली तर ते सांगत नाहीत, कुठलं माहिती देत नाहीत. आणि आत्ताच आमच्या हायकोर्टाची याचिका दाखल केलेली होती 114 कोटीची. हायकोर्टाने निर्णय दिलाय की जोपर्यंत ह्या चौकशी होत नाही तोपर्यंत ह्याचे 50 कोटी होल्ड करा आणि त्या जे अडकलेले लोक आहेत, नगर अभियंता असतील, शिव असतील, यांनी शपथपत्र सादर करा. मग आमचं म्हणणं होतं की जोपर्यंत ह्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत नगर अभियंत्यांना तात्पुरत्या स्वरूपाचं निलंबन करा. पण एवढं सगळं वारंवार अधिकारी साहेबांना सांगून सुद्धा कुठल्याही पद्धतीत त्यांनी लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे आज आम्ही नाईलाज 15 नगरसेवक उपाध्यक्ष सहित आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसलो आहोत. उपाध्यक्ष सुद्धा उपोषणाला बसलेले आहेत. उपाध्यक्ष सुद्धा आमच्या सोबत उपाध्यक्ष उपोषणाला बसलेले आहेत. कारभार कसा चालतोय मग? एवढे नगरसेवक जर एका बाजूला असतील तर मग नेमकं सभागृह कसं चालतं? सभागृह कालचाच विषय सांगतो. काल परवा दिवशी आमची सर्वसाधारण सभा होती. सर्वसाधारण सभेमध्ये मुख्य अधिकारी असणं अनिवार्य, प्रशासनाचा माणूस असणं तिथं अनिवार्य. ज्यावेळेस आम्ही सभेला आलो, आमच्या उपस्थितीवर रजिस्टरवर सह्या घेतल्या आणि नंतर 10-15 मिनिटांनी नगराध्यक्ष सांगतात की मुख्य अधिकारी संभाजीनगरला गेलेत. मला फोनद्वारे सांगितलं. आम्ही त्यांना विचारलं, बाबा तुम्ही त्याचं रजा घेतली का, त्यांनी काही लेखी दिले का? त्यांनी म्हणजे कुठलीही लेखी दिली नाहीये. आम्ही त्यांना सांगितलं जर प्रशासनाचा माणूस नाही तर सभा कशासाठी घ्यायची, सभा रद्द करा. त्याच्यावर आम्हाला त्यांनी सभागृहात सांगितलं ठीक आहे सभा रद्द तर रद्द. पण त्याच्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी आश्चर्याची गोष्ट आहे, दुसऱ्या दिवशी प्रोसिडिंग लिहून आम्हाला त्यांनी दिली की तुम्ही 15 नगरसेवक हजर असताना तुम्ही सभा नको म्हणले आणि आम्ही 14चा कोरम पूर्ण करण्यासाठी त्यांची साथ आहेत, त्यांनी कोरम पूर्ण करून सभा त्यांच्या दलनात घेतली. म्हणजे असला अजब कारभार आहे आमच्या नगरपालिकेचा. अजब कारभार आहे म्हणताय तुम्ही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार तक्रार केलेली आहे, त्यांच्याकडनं काय तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे? कुठल्याही आम्हाला त्यांच्याकडून जर त्यांनी आम्हाला जर उत्तर दिलं असतं आज आम्हाला इथं बसायची वेळच आली नसती. कुठल्याही प्रकारचं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं नाही, कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी आश्वासन काहीच दिलेलं नाही. मग आता यापुढे काय करणार? आज आम्ही त्यांची वाट बघणार आहे. जर त्यांनी आम्हाला तात्काळ जर आमच्या प्रश्नाच्या मागणीचं जर उत्तर वगैरे किंवा आम्हाला आश्वासन नाही केलं, ह्याच्या पुढचं जे असेल आमचं आंदोलन असेल, मोर्चा असेल, तीव्र राहणार. काय काय घोटाळे झालेत असं आपल्याला सांगाल? आमच्या भूमनगर परिषदेचे घनकचऱ्याचा असेल, अमृत योजनेचा असेल, पुन्हा ते नागरोत्थानचे 114चा असेल, रस्त्यांचे कामं, जे रस्ते 1-1.5 वर्षापूर्वी केले त्याच रस्त्याला 114 कोटी सिमेंट रस्त्याचं बजेट टाक. हे किती मोठे आहेत. जर न्यायालय ह्याची दखल घेते तर ह्यांना अडचण काय आहे? ह्यांना सुद्धा नोटीस काढल्यात न्यायालयाने. जर आमची इथं बाजू मांडली ना, न्यायालयात आम्ही जाऊन आमची बाजू मांडून न्यायालयाने आम्हाला तात्पुरता न्याय दिला. काय न्याय दिला न्यायालय? काय म्हणतो? न्यायालयाने त्यांना तातडीचे जे 114 आहेत ते जे काम किती जाऊ 50 कोटी होल्ड, कुठलेही त्या 50 कोटी गुत्तेदाराला देऊ नका आणि त्याची तारीख पुढची ठेवली की तुम्ही शपथपत्र सादर करा म्हणून. आता यापुढे तुमची काय भूमिका असणार आहे? जर आम्हाला न्याय नाही दिला जिल्हाधिकाऱ्याने, आम्ही उपविभाग अधिकारी असतील, संचालक असेल किंवा वेळ पडली तर आम्ही मुख्यमंत्री साहेबाच्या दारात जाऊन सुद्धा बसण्याची आमची तयारी. तुम्ही काय सांगाल? 15 नगरसेवक उपोषणाला बसणं ही खूप मोठी गोष्ट आहे. भूम नगरपालिकेची निवड झाल्यानंतर गेल्या 4 महिन्यात आपण पाहतोय की ज्यावेळेस आम्ही नगरपालिकेत प्रवेश केला त्यावेळेस आम्हाला काही गोष्टी आढळून आल्या की काहीतरी मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी होते. पण नगरात काहीतरी म्हणजे काय? त्यात सविस्तरपणे सांगितलं की बऱ्याच जे योजना आहेत त्या प्रत्येक योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि आम्ही त्याची माहिती काढून
जिल्हाधिकारी साहेबांना कारवाईसाठी याच्या अगोदर बरेच अर्ज दिलेले आहेत, पण त्या अर्जावर काही दखल न घेतल्यामुळे आज आमच्या 15 नगरसेवकांना या ठिकाणी कार्यालयासमोर येऊन लक्ष वेधण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण करण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे. गेल्या 4 महिन्यापासून जे मुख्याधिकारी प्रभारी आहे ते प्रभारी अधिकारी असल्यामुळं आम्ही त्यांना त्यांच्या तहसीलचं त्यांच्याकडे काम आहे त्यांना त्या ठिकाणी जाऊन भेटलो. त्यांना सांगितलं की आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की मी 2 दिवस तुमच्यासाठी नगरपालिकेसाठी देईल, पण आश्वासन दिलं पण एकदाही ते नगरपालिकेत आलं नाही. म्हणजे नगराध्यक्ष असतील, मुख्याधिकारी असतील, तिथला अभियंता असेल त्यांचे एक मिलीभगत म्हणजे लोकांचे जनतेचं काम करायचं नाही त्यांच्या विचाराने ते काम वागत आहेत आणि त्याच्यामुळं गेले 4 महिने झाले की जनतेचे काम होत नाहीत. अनेक लोक त्या ठिकाणी चक्र मारतात पण कुठल्या प्रकारचं काम होत नाही. त्यामुळे आम्ही त्याच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्याच्या या ठिकाणी उपोषणासाठी भूमनगर परिषदेमध्ये कमीत कमी 1 वर्ष झालं परमनंट मुख्य अधिकारी नाही, तात्पुरता 4 देतात. आता नायब तहसीलदार म्हणून प्रवीण जाधव म्हणून आहेत, नायब तहसील त्यांचा चार्ज आहे नायब तहसीलदारांचा. त्यांनी आमचं बहुमत असेल किंवा आम्ही निवडून आल्यापासून 4 महिने झाले. 24-25 आणि 25-26 जे काम आहेत डीपीसीचे त्यांनी सभागृहात न मांडतात परस्पर येऊन नगर अभियंत्याने आणि नगराध्यक्षाचं सांगण्यावरून आणि सीओने स्वतः येऊन तिथं त्याची मंजुरी घेतली. आम्ही त्यांना विचारलं, बाबा आम्ही सभागृहात 4-4 हजार लोकांनी आम्हाला निवडून दिले, तुम्ही ही कामं सभागृहात मांडायला पाहिजे होते, सभेत मांडायला पाहिजे होते, पण त्यांनी कुठलेही मांडले नाहीत. इथं येऊन तात्काळ त्यांना मंजुरी इथलं प्रशासन जे आहे जिल्हा प्रशासन त्यांनी सुद्धा त्यांना मंजुरी दिली. आम्ही त्यांना सुद्धा निवेदन दिलं की बाबा तुम्ही ह्याच्यावर तात्काळ ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्या आणि याला तात्काळ पुरती नामंजुरी द्या आणि सभागृहात मांडायला, पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळेच आज या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो. उपोषणाला बसलेले आहात, यानंतर तुम्ही पुढलं पाऊल उचलणार आहे. न्यायालय याच्यामध्ये काय म्हणतंय? न्यायालयाने जे 114 कोटीचे जे आम्हाला जे न्याय दिलाय त्यात त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा 2021 मध्ये जे रस्ते केले 2021 मध्ये रस्ते केले असताना तुम्ही 22-23 लाख कसं काय त्याच्यावर बजेट टाकलं. आणि जे नागरिकांचा जे GR आहे त्यात स्पष्ट लिहिलेलं होतं की 5 वर्षे याच्या अगोदर या रस्त्यावर कुठलंही बजेट पडलेलं नसून आहे ते रस्ते ह्याच्यात घ्या, पण त्यांनी ते GR न वाचताच ते 2021चेच रस्ते त्या नागरिकांमध्ये घेतल्यामुळे न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला. तर भूमनगरपालिकेचे 15 नगरसेवक जे आहेत ते धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहेत आणि त्यांनी मुख्याधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत. यापुढे नेमकं प्रशासन असेल किंवा न्यायालय असेल याच्यावरती काय कारवाई करतं हे आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे. विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे, धाराशिव.